नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आपण पाहतो तळावर जोरदार पद्धतीने भंडाऱ्याची तयारी चालू असते व रमेशला मामाने सांगावं धाडलेला असतो की त्यांनी मसाला घेऊन यावं म्हणून. व रमेश ते नाकार करत असतो व तो म्हणत असतो, मी का घेऊन जावं तिकडे, मी काही आणणार नाही. आता रमेशची पत्नी म्हणत असते, आपण तळावर जायचं नव्हं आणि मसालासुद्धा घेऊन जायचा आहे, मग कसं करायचं. रमेश म्हणतो, नाही घेऊन जायचं नाही, तू येडी का खोळी, मला नाही जमत ते, आणि तू विषय सारखा सारखा काढू नकोस माझ्यामुळं. इथे दिवसन रात्र मी राबत आहे, राब राब, आणि तू म्हणते की फुकटचा मसाला तिकडे द्यायचं म्हणून, असं कसं. रमेशची पत्नी म्हणते, अहो त्यांच्यामुळंच तर आपलं सगळं चांगलं चाललं आहे, मग द्यायला तर पाहिजे की, असं कसं म्हणता तुम्ही, आणि आपण देवासाठीच करत आहे. पुढे आपण पाहतो तळावर मोहन व त्याची पत्नी आलेले असतात व त्यांना मामा म्हणतात, अरे काय एवढ्या रात्री कसं काय येणं झालं तुमचं. तर मोहन म्हणतो, आता तळावर भंडारा आहे म्हटल्यावर येऊ म्हटलं लवकर, जसा सांगावा मिळाला तसा आलो बघा लवकर मामा. मामा एक बोलायचं होतं तुमच्याशी. मामा म्हणतात, अरे बोल की मोहन, काय आहे. मामा सगळ्यांपुढे नको, जरा आपण साईडला गेलो असतो. मामा त्याला म्हणतात, अरे बोल की इथं काय होतंय तुला. मोहन म्हणतो, ते पुष्पा वहिनी आहेत नव्हं, त्यांच्या घरात समजलंय की पुष्पा इथं आहेत म्हणून तळावर. मामा म्हणतात, तूनच सांगितलंस नव्हं. अरे कशाला पाहिजे तुला, तुझं काम तू कर की, तळावर ये आणि तुझं काम कर आणि निघून जा, कशाला पाहिजे तुला बाकीच्या गोष्टी. मोहन बोलतो, मामा चुकलं आमचं, ह्यापुढे असं नाही होणार. इकडे चिमप्पा म्हणत असतो, आता तो रमेश मला नाही वाटत आणायला वगैरे, आणि मामाने त्यालाच सांगितलं आहे मसाला घेऊन ये म्हणून. दत्तू म्हणतो, अरे चिमप्पा तू तर त्याला सांगावं धाडलायस नव्हं, मग झालं तर तू सोडून दे विषय त्याचा तो बघून घेईल, आणि मामाने त्याला सांगितले म्हटल्यावर काहीतरी असेलच की. इकडे सर्वजण मामांना विचारत असतात, मामा तो अजून रमेश आलेला नाही, आणि त्याचं कसं काय करायचं, आणि मसाला तर पूर्ण त्याच्याकडेच आहे. तर मामा म्हणतात, अरे येईल की तो, जरा दम धरा, त्याला काहीतरी कामं असतील म्हणून तो अजून आलेला नाही. तळावरले सर्व लोक बोलत बसलेले असतात हो म्हणत असतात, त्या रमेशला काय होतं या मसाला दिल्यावर, आता त्याचा समज मामांमुळेच चांगला चालला आहे नव्हं, मग द्यायचं तर, त्याला काय होतंय. होय त्या रमेशला तेवढं समजा पाहिजे की, द्याय पाहिजे ना तो. त्याची मप्पाची पत्नी सांगू लागते, ते रमेश भाऊ जे आहेत नव्हं, त्यांनी बाकींच्यांचं सुद्धा पैकं घेतले आहेत व त्यांचं पैकं देत नाहीत. घरी त्यांच्या कित्येक लोक येतात, पैसे मागतात व जातात. आता ते मागणारेसुद्धा लाजत आहेत, आणि तो आमचंसुद्धा 2,000 रुपये द्यायचा आहे, आणि कसं काय लाज वाटत नाही कोणास ठाऊक त्यासने. आणि त्याची पत्नी आहे नव्हे, ती चांगली आहे, त्याची पोरगीसुद्धा चांगली आहे, आणि त्यांचंसुद्धा ते ऐकत नाही. आता काय करायचं त्याला मग. पुढे आपण पाहतो चिमप्पा रमेशच्या घरी आलेला असतो. रमेश त्याला विचारतो, अरे चिमप्पा इकडे कसं काय आलास तू, आणि इकडे कसं काय येणं केलंस. तर चिमप्पा सांगू लागतो, अरे मी तळावर गेलेलो होतो आणि इकडे आलो बघ. रमेश म्हणतो, अरे मग गेला होतास तर इकडे कसं काय आला परत. चिमप्पा म्हणतो, अरे तेच सांगण्यासाठी तुला आलेलो आहे बघ इकडे. मी तुला सांगितलं होतं ना मग की मामाने तुला मसाला आणायला सांगितलं आहे म्हणून, काय झालं मसाल्याचं. तर रमेश म्हणतो, अरे कामधाम एवढं पडले आहेत, ते मसाल्याचं राहिलं बघ, आणि किती लागणार होता आपल्याला मसाला. तर चिमप्पा म्हणतो, एक 10 शेर तर लागलं बघ. रमेश म्हणतो, अरे एवढा मसाला कुठनं आणायचा, एवढा तर नाही माझ्याकडे. रमेशची पत्नी बोलू लागते, अहो आपण करून देऊ की, त्यात काय एवढं. रमेश म्हणतो, अगं तू येडी का खोळी, एवढा मसाला होत आहे का करून द्यायला. चिमप्पा सांगू लागतो, अरे मग तुला तसं सांगायला पाहिजे ना मग, आता इतकंपर्यंत सांगितलं नाहीस काय नाहीस, मग सांगितलं असतं तर काहीतरी केलं असतं आम्ही. पुढे रमेश बोलू लागतो, बरं 10 शेरचं किती पैकं होतील मग. चिमप्पा म्हणतो, अरे तू पैकं घेणार होय मामांकडून, ते भंडाऱ्यासाठी लागणार आहेत आपल्याला. रमेश म्हणतो, होय मग कामाचं आहे ते माझं पैकं, मी मागणारच की. चिमप्पा म्हणतो, बरं ठीक आहे, किती होत्यात तुझं पैकं तेवढं सांग, मी देईन तुझं पैकं ते. रमेश सांगू लागतो,
10 शेअरचं 2300 रुपये होत्यात बघ. चिमप्पा म्हणतो बरं बरं ठीक आहे, तू पाठवून दे, नाहीतर मी कोणाला तर सांगावं धाडतो, ते येतील इकडे आणि घेऊन येतील. रमेश म्हणतो बरं ठीक आहे, तुला जसं वाटतं या तसं तू कर. इकडे दत्तू म्हणत असतो मामा कसं काय येणार रमेशचं, तो येणार आहे की नाही. मामा सांगू लागतात अरे आता बघूया की, चिमप्पा गेला आहे ना त्याला सांगायला, मग आल्यावर कळेलच की काय झालंय ते. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.